झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज सुनावणी 50% आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर सुनावणी होणार। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष। वडगाव मावळमध्ये अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी भाजप आमने सामने। माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा सुनील शेळकेंना नमस्कार, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। संतापलेल्या बाळा भेगडेंनी अपशब्द वापरले। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल। अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून द्यायचा असं गटातल्या लोकांना सांगणार। अर्ज दाखल करताना अर्चना पाटलांचा थेट अध्यक्षपदावर दावा। कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक मनसेच्या गोटात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 11 वरून 9 वर, तर शिवसेनेच्या संपर्कातल्या दोघांवर कारवाईची मागणी। ठाणे कल्याण उल्हासनगरमध्ये महायुतीचा महापौर असेल। कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। मुंबईत महापौर पद मिळालं तर आनंदच, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। मीरा भाईंदर महापालिकेत मराठी महापौर नेमण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। मराठी व्यक्ती महापौर बनला नाही तर रक्त सांडेल। मराठी एकीकरण समितीचा इशारा। मनसेच्या अविनाश जाधवांचाही पाठिंबा, तर पक्ष घेईल तो निर्णय मान्य करू। आमदार नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत बैठक। मुंबई महापालिकेतील विविध समित्यांसंदर्भात पुढे कसं जायचं या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती। अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार। मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी महापौर बंगला सज्ज होतोय। बंगल्यातील डागडुजीच्या कामांना वेग, सजावट आणि फर्निचरचं काम सुरू। मातोश्रीबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाप तो बाप होत आहे अशी पोस्टरबाजी। चिन्ह चोरलं, पक्ष फोडला, आमदार खासदार नगरसेवक फोडले, तरी सुद्धा शून्यातून शिखराकडे जात 65 नगरसेवक निवडून आणले असा पोस्टरवर आशय। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास यंदा विलंब होणार। सत्ता स्थापनेमुळे अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब होणार असल्यानं महापालिकेचं मुदतवाढीसाठी राज्य सरकारला पत्र। नागपुरातील महापौर कक्ष सुसज्जित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। डागडुजीसह रंगरंगोटीच्या कामाला वेग। 3 वर्षांनी नागपूरला नवा महापौर मिळणार। सोलापुरात शिवसेनेत वाद उफाळला। माजी गृहराज्यमंत्र्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या। शिवसेना नेत्या अनिता माळगे यांचा गंभीर आरोप, तर सिद्धराम म्हेत्रे यांनी सगळे आरोप फेटाळले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर आरक्षण सोडतीत एसटी प्रवर्ग निघाल्यास भाजप शिवसेनेची कोंडी होणार। दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार नाही। ओबीसी पुरुष किंवा एससी महिला प्रवर्गास आरक्षण सुटण्याची भाजपला अपेक्षा। जळगाव महापालिकेचे शिवसेनेचे माजी महापौर विष्णू भंगाळेंना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी। दोघांविरोधात गुन्हा दाखल। आमचा उमेदवार पाडला असं म्हणत प्रशांत चौधरींनी धमकी दिल्याचा आरोप। अकोला महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक विजय इंगळे यांची निवड। महापालिकेत विजय इंगळे यांचा सलग 5व्यांदा विजय। यंदा भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर इंगळेंचा विजय। अकोल्यात सर्वसामान्यांसाठी झटणारा रुग्णसेवक बनला नगरसेवक। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पराग गवई यांचा विजय। रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध असणारा रुग्णसेवक अशी पराग गवईंची ओळख। अकोल्यातील हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकाचा पाठिंबा। काँग्रेसच्या रुबिजा अब्दुल सलमान सूचक, तर एमआयएमचे आझम खान सुभेदार अनुमोदक। हिवरखेड नगर परिषदेत दुर्मिळ योग जुळून आलाय। भाजपच्या लग्नाला काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत असं भाजपला काँग्रेस आणि एमआयएमनं दिलेल्या पाठिंब्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी उपहासात्मक टीका करताना म्हटलंय। वाशिम नगर परिषदेत 3 समित्यांचे सभापती भाजपकडे, तर 2 समित्यांचं सभापतीपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे। 5ही सभापतीपद बिनविरोध, त्यासाठी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र। ईव्हीएम विरोधात सोलापूर धुळे महामार्गावर टायर पेटवत आक्रमक आंदोलन। धाराशिवच्या चोराखळीत तरुण आक्रमक। ईव्हीएम हटवून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर तेलंगणातील निवडणुकांची जबाबदारी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून शेलारांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती।
माकपच्या लॉंग मार्चचा तिसरा दिवस पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देणाऱ्या मोर्चेकऱ्यांकडून नाश्त्याची व्यवस्था तर मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको करण्याचा आंदोलकांचा इशारा. 2 दिवसांच्या लॉंग मार्च नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव. मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नसल्याची आमदार विनोद निकोलेंची प्रतिक्रिया तर रेल रोकोचाही इशारा. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दानपेटीत चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाहीत. मंदिर संस्थानचा भाविकांना लुटणारा अजब ठराव. पिंपरी चिंचवडच्या भाविकाला याचा फटका. 1 तोळ्याची दानपेटीत पडलेली अंगठी 2 महिन्यानंतरही मिळेना. बदलापूरमध्ये इमारतीचं रंगकाम सुरू असताना 7व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू. सख्या भावाचा मृतदेह पाहून धक्का बसल्यानं दुसरा भाऊ जमिनीवर कोसळला. घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. मुंबई सेंट्रल ताडदेव नागपाडाला जोडणारा बेलासिस पुलाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण. अवघे 15 महिने आणि 6 दिवसानंतर पूल तयार. 26 जानेवारीपासून पूल सेवेत असेल. नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामस्थांचं व्यायामशाळेसाठी भीक मागू आंदोलन. प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही व्यायामशाळेचं काम होत नसल्यानं भीक मागून जमा केलेला निधी आमदार राहुल आहेर यांच्या देवळातील संपर्क कार्यालयात नेऊन दिला. अमरावतीच्या अचलपूरमध्ये बहिरम यात्रेत आमदार हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यवतमाळ आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांना अवघ्या 6 सेकंदात बैलगाडा शर्यत जिंकत पहिला क्रमांक पटकावला. बुलेट पारितोषिक पटकावलं. लाखो रुपये खर्चून आष्टी बसस्थानकाची अद्ययावत इमारत बांधून तयार. मात्र उद्घाटनाला मुहूर्त सापडेना. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल. प्रवाशांना जुन्या, पडक्या आणि अत्यंत घाणीचं साम्राज्य असलेल्या बसस्थानकाचाच आसरा घ्यावा लागतोय. अंडरवर्ल्ड गँगस्टर अबू सालेमला 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल द्यायला सीबीआयचाही विरोध. मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल. सालेमचा इतिहास पाहता त्याला फार काळ तुरुंगाबाहेर ठेवणं योग्य नाही, याचिकेत दावा. भंडाऱ्यात जीएसटी निरीक्षकाला अटक. बंद असलेला जीएसटी नंबर सुरू करण्यासाठी 35,000च्या लाचेची मागणी. मनीष सहारेला रकमेसह एसीबीकडून अटक. शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बुद्रुक कारंजवाडी येथील घटना. चॉकलेटचा आमिष दाखवून दमदाटी करत सलग 8 महिने अत्याचार केला. रामचंद्र कचरे नामक 55 वर्षीय शिक्षकाला अटक. नाशिकच्या हनुमानवाडी मखमलाबाद रस्त्यावर रात्री उशिरा धावत्या सीएनजी कारनं पेट घेतला. चालकानं प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तो बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. धुळ्याच्या शिरपूर चोपडा रस्त्यावरती सावेर फाट्याजवळ 4 चाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू तर त्याची पत्नी गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीवरती 6,455 पानांचं दोषारोपपत्र दाखल. घायवळ टोळीतील 9 जणांचा या दोषारोपपत्रात समावेश. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून अवैध वाळू उपसा. पोकलेंड मशीन, ट्रॅक्टर, टिप्पर जप्त केला. वनविभागानं ही कारवाई केली. वाशिमच्या मसोल्यात नवनाथ महाराजांची धर्मनाथ बीजयात्रा संपन्न. भाविकांना 71 क्विंटल लाडूच्या प्रसादाचं वाटप. मागच्या 43 वर्षांपासून यात्रोत्सवाची परंपरा. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खामखेडा परिसरात कडाक्याच्या थंडीतही रात्री कांदा लागवड सुरू. आठवड्यातील 3 दिवस मिळणारा रात्रीचा वीज पुरवठा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे रात्री कांदा लागवडीची वेळ. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद. आतापर्यंत 5 जणांवर हल्ला, यात 2 वयोवृद्धांचा समावेश. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागपूरच्या उमरेड करहंडला अभयारण्यातील F2 वाघिणीच्या 2 बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यात कैद. गोठणगाव गेटवरती वन्यजीव प्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर संदीप गुजर यांच्याकडून दोघांच्या मस्तीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधींकडून टिप्पणी. सुप्रीम कोर्टानं मनेका गांधींना खडे बोल सुनावले. केंद्रीय मंत्री असताना भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी किती अर्थसंकल्पीय तरतूद मिळवून दिली, कोर्टाचा सवाल.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तराखंडच्या प्रभारी सुनीता गावंडे पोलिसांच्या ताब्यात शेतकरी आत्महत्येसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन देण्याआधीच त्यांना ताब्यात घेतलं. शबरीमला सोनचोरी प्रकरणी मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टीला जामीन मंजूर. अटकेच्या 90 दिवसानंतरही एसआयटीनं दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे जामीन. दरम्यान शबरीमला मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील सोन्याची चौकट चोरी प्रकरणात आरोपी अद्यापही तुरुंगात. राजपथावर वंदे मातरमच्या सादरीकरणासाठी चिपळूण तालुक्यातील माणकी पालवण येथील कृषी महाविद्यालयाची निवड. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यंदा कोकणच्या कला, संस्कृती आणि कर्तृत्वाचा विशेष गौरव होणार. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देऊ नका. दिल्ली उच्च न्यायालयात देवयानी सिंग यांच्याकडून याचिका दाखल. नागपुरात आज भारत न्यूझीलंडमध्ये पहिला T20 सामना. गर्दी, गैरसोय आणि वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याचं मेट्रो प्रशासनाचं आवाहन. 10 फेब्रुवारीनंतर मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्स रद्द केल्या जाणार नाहीत. इंडिगो एअरलाइन्सचं DGCAला आश्वासन. इंडिगो लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनच्या नवीन आणि कडक नियमांचं पूर्णपणे पालन करणार असल्याचंही आश्वासन देण्यात आलंय. अमेरिकेकडून ग्रीनलँड ताब्यात घेण्याची घोषणा. त्याविरोधात युरोपमधील देश एकवटले. नाटोमधील अनेक सदस्य राष्ट्रांनी ऑपरेशन आर्क्टिक एन्ड्युरन्स या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत फ्रान्स, जर्मनीसह 7 युरोपीय देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये दाखल. हिमवादळामुळे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ग्रँड रॅपिड शहरात भीषण अपघात. 100हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात अनेक जण जखमी. 30हून अधिक ट्रक अडकले. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. इटलीच्या सिसिलीमध्ये तुफान वादळानं समुद्रात उंच लाटा. रहिवासी परिसरात पाणी शिरलं. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. जनजीवन विस्कळीत. ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण इलायाराजा यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार जाहीर. 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. 5 वर्ष एकही शो करणार नाही. स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान यांच्याकडून घोषणा. 10 वर्षांपासून सततचे दौरे, दिवसातून 2 ते 3 शोज, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या अनिश्चित वेळांमुळे प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्यानं निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.